राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। कोण हे नामदेव ढसाळ अशी विचारणा करणारे सय्यद हशमी सेन्सॉर बोर्डातून कार्यमुक्त। आर सिंग यांच्याकडे पदभार। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। 50 खोके घेतले आणि गंगेत डुबकी मारून आले, मात्र गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही। उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। शंभरहून अधिक पोलीस ड्रोन श्वान पथकाकडून शोध घेऊनही आरोपी दत्तात्रय गाडे सापडेना। रिकाम्या हाती परतण्याची पोलिसांवर नामुष्की। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून आरोपपत्र दाखल। सुरेश धसांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार, तर आरोपपत्र हे आरोपीला सोडवण्यासाठीच असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप। बीडच्या धारूरमध्ये पुन्हा एकदा कोयत्याची दहशत। कोयता हातात घेऊन शोरूम चालकावर हल्ला। पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही धमकावल्याचा आरोप। आज रात्रीपर्यंत प्रशांत कोरटकरला अटक होण्याची शक्यता। कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचं एक पथक मध्य प्रदेशातील बालाघाटसाठी सकाळीच रवाना। जळगावात रील स्टार मुलाचा खून करून मृतदेह धरणात पुरला। माजी सैनिक बापाचा सुसाईड नोटमध्ये खुलासा। धक्कादायक घटनेनं धरणगाव एरंडोला हादरलं। डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती प्रकरणी पहिल्यांदाच रहिवाशांची पोलीस ठाण्यात तक्रार। बिल्डर बोगस कागदपत्र तयार करणारी टोळी प्रशासकीय अधिकारी फसवणुकीसाठी जबाबदार असल्याचा दावा। सोलापुरात एका मामानं भाच्याच्याच वरातीत चक्क बारबाला नाचवल्याचा प्रकार। मामासह नवरदेवाची दुसरी वरात निघाली पोलीस स्टेशनला। 5 जणांवर गुन्हा तर डीजेही जप्त। भाजपचा महाराष्ट्र आणि दिल्लीतला विजय हा बोगस मतदारांमुळे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा आरोप। निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचाही दावा। कराडच्या नीलम शिंदेंचा अमेरिकेत भीषण अपघात। नीलमच्या पालकांना तात्काळ व्हिसा मिळेना। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर नेत्यांसह अमेरिकन दूतावासानं घेतली दखल।